नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण जे आहे ते कैरीच्या बारीक फोडींचं जे आहे ते झटपट लोणचं पाहणार आहोत। ह्याच्यासाठी आहे ना मी ह्या छोट्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। या अगदी कडक अशा आहेत, म्हणजे जेव्हा आपण कट करणार ना तेव्हा ह्याचे जे कैरीचे पीसेस असणार आहेत ते असे जे आहेत ते कडक म्हणजे असे थोडेसे घट्ट असणार आहेत। नरम नसावी कैरी ही घट्टच असावी तर लोणच्यासाठी। तर त्यामुळे ह्या कैऱ्या आहेत ज्या मला आमच्या इकडे कोकणामध्ये सध्या खूप वादळी पाऊस सुरू आहे, तर मला हे झाडाच्या पडलेल्या कैऱ्या मी बऱ्याचशा कैऱ्या होत्या पण त्या फुटलेल्या होत्या, वरतून झाडावरनं पडून काही चिघळलेल्या होत्या। त्याच्यामुळे त्याच्यातल्या निवडून मी 4 कैऱ्या आणलेल्या होत्या आणि त्याच्यातल्या 2 कैऱ्यांचं मी आता लोणचं करणार आहे। तर अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे ही। कैरीला आपल्याला जे आहे ते स्वच्छ धुवून पुसून असं बारीक कट करून घ्यायचं आहे। बारीक बारीक फोडी करायच्या आहेत। बारीक फोडींचं लोणचं खायला फार छान लागतं। अगदी त्याच्यामधली कोय जी असते ना कैरीची, ती जर का कोवळी असेल तर तुम्ही ती सुद्धा कट करू शकता। ह्याची थोडीशी हार्ड होती त्याच्यामुळे मी मधली कोय घेतलेली नाही आहे, साईडने कट करून त्याची फोड करून घेतलेली आहे। सालीसहित आपल्याला हे बारीक कट चॉप करून घ्यायचं आहे। तर हे लोणचं जे आहे ना ते जास्त नाही, पण तुम्ही 15 दिवसांपर्यंत आरामात ते यूज करू शकता। फ्रीजमध्ये ठेवलात तर जास्त दिवस, तर पण जास्त फार काळासाठी नाही आहे। झटपट हे लोणचं आहे। काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल, मे महिन्यामध्ये खूपसे फंक्शन्स असतात, तर हे झटपट लोणचं अगदी सोप्या पद्धतीने। तर ही अशी कैरी मी आहे जी भांड्यामध्ये घेतलेली आहे। 1 मोठा चमचा जो आहे ते मी मीठ घातलेलं आहे, हळद घातलेला आहे चमचाभर आणि लाल तिखट घातलेलं आहे। तुमच्याकडे जर का बेडगी मिरची असेल तर त्या मिरचीची पावडर घालायची आहे। अगदी 2 चमचे मी घातलेली आहे मोठी, आणि जे आहे व्यवस्थित ह्याला चमच्याने ढवळून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला जे आहे ते अर्ध्या तासासाठी साईडला ठेवायचं आहे झाकण मारून। आणि आपल्याला फोडणीसाठी काय करायचं आहे, पिवळी मोहरी जी असते ना त्याची भरड आपल्याला पिवळी मोहरीचे दाणे म्हणून भेटतात बाजारामध्ये लोणच्यासाठी, पण हे माझ्याजवळ नव्हते म्हणून पिवळी मोहरी आणि 4 त्याच्यामध्ये मेथीचे दाणे, 4 ते 5-6 मेथीचे दाणे घालून मी जे आहे ते मिक्सरला असं म्हणजे असं अगदी पावडर नाही, भरड करून घेतलेली आहे। मिक्सरला दळून घेतलेलं आहे ते अगदी। आणि तेल घेतलेलं आहे मी 6 चमचे तेल घेतलेलं आहे मी फोडणीच्या भांड्यामध्ये। आणि तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करूनच आपल्याला ही फोडणी द्यायची आहे। मग काळी मोहरी जी आहे ती 1 चमचा घातली आहे, आणि जी ही पिवळ्या मोहरीची भरड करून घेतलेली होती ती ह्याच्यामध्ये घातलेली आहे। पिवळी मोहरी मी 2 चमचे घेतलेले होते मोठी, आणि मेथीचे दाणे घातलेले होते, आणि अर्धा चमचा ह्याच्यामध्ये तुम्ही जी आहे ती बडीशोप घ्यायची आहे। हिरवी बडीशोप जी आहे ती घालायची आहे फोडणीला। ही व्यवस्थित ढवळायची चमच्याने आणि ही अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं आहे, कारण फोडणी आपल्याला गरम गरम घालायची नाही आहे। अगदी नॉर्मल टेम्परेचरवर आली ना, थंड झाली की मग घालायची आहे। अर्ध्या तासाने हे बघा झाकण उघडून दाखवते तुम्हाला, व्यवस्थित थोडंफार जे आहे ते पाणी सुटलेलं आहे फोडींना, या मसाला लावलेल्या आणि मीठ लावलेल्या। आता ह्याच्यामध्ये ही फोडणी आपल्याला चमच्याने ढवळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, आणि हे अतिशय सोपं असं झटपट लोणचं आपलं रेडी झालेलं आहे। 24 तासांसाठी हे मुरत ठेवायचं आहे झाकण मारून, आणि तुम्ही 24 तासानंतर हे खाण्यासाठी जे आहे ते रेडी होतं। तर अतिशय सोपी आणि छान असं चविष्ट असं लोणचं हे तयार होतं। तर तुम्ही हे जे आहे कैरीच्या सीझनमध्ये नक्की करून पहा। आणि जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज शेअर करा, आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। हे बघा 24 तासानंतर हे अगदी लोणचं मुरलं आहे मग छानपैकी। अजून एका दिवसाने अजून छान मुरेल, आणि नंतर काचेच्या बरणीत आपण फ्रीजमध्ये ते भरून ठेवायचं आहे। तर असं हे झटपट होणारं लोणचं। धन्यवाद।